मंडळी कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही बरं असेल. मी पण मजेत आहे. तर मंडळी आज तुमचा भाऊ परत आले एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. आज चिमणी नाही, आज ब्लॅक फिश म्हणजे काले मासे आज पकडणार आहे. आणि लोकेशन चेक करा, न्यू लोकेशन आहे, आपली जुनी लोकेशन नाही. हे बघा लोकेशन चेक करा. तर पाणी तर आम्ही चालत आलो म्हणून घाण झालेलं आहे. तर आता जाळी टाकलेली होती एक इथं आणि तिथे पण टाकलेलं आहे बघा. हे बघा. तर मंडळी हे चेक करा. हे बघा ब्लॅक फिश, काले मासे, साईज चेक करा साईज. तर मंडळी आता जाळी खेचायची सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा एक दोन येत आहे, जास्ती नाही, एक दोन येत आहे बघा. हे बघा आणि पाणी तुम्हाला कसं दिसत नाही माहिती, मला तर पूर्ण चॉकलेटी दिसत आहे, तुम्हाला कसं दिसत नाही माहिती. आता एक शर्टची आहे, दुसरी शर्टची बघा जास्ती नाही भेटत आहे, फक्त मध्ये मध्ये कुठे लागलेलं आहे. बट जिथे पण लागलेलं आहे तिथे साईज बिग साईज, जास्ती पण नाही म्हणजे मीडियम साईज. म्हणजे झाली तर भरलेली आहे, टेन्शन नाही. हे बघा जतीन काढतोय बघा मंडळी. हे बघा ताकद बघा, ब्लॅक फिशची ताकद चेक करा तुम्ही एकदा मंडळी. हे बघा आता झाली पूर्ण खाली आले, आता परत मध्ये एक आलंय. हे बघा पूर्ण वाईट दिसत आहे. तर मंडळी आता इथून जाळी घेतून झालेली, आता एक साइड मध्ये खड्डा आहे छोटासा, त्याच्या फक्त म्हणजे दिसत होते मासे आहे का नाही, तिथे जाळी टाकलेली. आता ते बघूया काढून, कारण की आता म्हणजे जाळी टाकलेली होती आणि मध्ये ना लाकूड घेऊन आतमध्ये पाणीमध्ये हे गेलंय, पूर्ण मारलंय, कारण की फिश साईड मध्ये म्हणजे डीप मध्ये असणार ना, म्हणून लाकूड मारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण आता आम्ही चालत पण आहे ते, त्यामुळे पण पूर्ण चिकट म्हणजे ब्लॅक होतंय. हे बघा ते पण लागलेलं एक दोन, जास्ती नाही. घाबरलं बघा माणूस, घाबरलं. याची पॉवर आहे भावांनो, ब्लॅक फिशची पॉवर आहे. हे बघा आता दोन जाळी काढलेले आहेत, तर किती लागले मी दाखवतो तुम्हाला आणि बाहेर काढून पण दाखवतो. चला फक्त तुम्ही वॉच करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी याची करा अशी पद्धती आहे ब्लॅक फिश म्हणजे काले मासे काढायची. हे बघा ह्याच्यात काय टेन्शन नाही, काढायचं आणि डायरेक्ट टाकायचं. हे बघा चेक करा तुम्ही कसं काढायचं, तुम्ही बघा फक्त. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मंडळी.
तर मंडळी एक जाळी साफ करून आता झाले. एक जाळीमध्ये एवढे लागलेले होते ते पण निघाले काढून. आता दुसऱ्या मंडळी साईज चेक करा तुम्ही एकदा आणि क्वालिटी चेक करा. ब्लॅक फिशची क्वालिटी चेक करा तुम्ही मंडळी. आग्रात पकडले, आग्रात. क्वालिटी चेक करा तुम्ही. हे बघा, ब्लॅक ब्लॅक व्हाईट व्हाईट पण आहे, जास्त ब्लॅक पण नाही जास्त व्हाईट पण नाही, दोन्ही कलर आहे, ब्लॅक अँड व्हाईट. मंडळी हे बघा, हे बघा, फक्त असं पकडून असं काढायचं डायरेक्ट बाहेर. आपल्या चिमणी सारखी नाही. हे बघा एवढे मंडळी भेटलेले आहे 2 जाळीमध्ये. आता तुम्ही चेक करू शकता, तुमचा समोर हाय म्हणून ठेवलेलं आहे, जेवढे भेटलेले आहेत तेवढे सर्कल म्हणून. हा तुम्हाला नक्की एवढी क्लिप आवडली असेल ना, नक्की कमेंट नक्की करा. हे बघा मंडळी सर्कल, आणि तो व्हाईट फिश आहे मध्ये कुठला आहे. तर मंडळी विना आता तुम्हाला दाखवले ना, ते अर्धा तासची विनत आहे. अर्धा तासमध्ये एवढे ब्लॅक फिश भेटलेले आहे, काले मासे. तर आता परत दुसरी साईड राहूया आणि जाळी टाकूया आणि बघूया किती भेटते. आज तर ऊन आहे इकडं, 2-3 दिवस अगोदर खूप पाणी होतं आणि इकडं हे लोकेशनवर एवढं पाणी आलं होतं ना. झाड दिसतं तुम्हाला, झाड वरती बघा, हे झाड पूर्ण डुबलेलं होतं पूर्ण. माझं म्हणजे बघा, आपली दहिंदीची 3 थर पर्यंत पाणी होतं इथं. तर मंडळी चला आता जाऊन बघूया, जाळी टाकूया. मंडळी गायच नाही भेटत आहे, तुम्ही चेक करू शकता. तुमच्या समोर व्हिडिओ आहे, जाळी चेक करा पूर्ण खाली खाली. बॅड लक मंडळी, बॅड लक. तर मंडळी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला मजा येणार आहे. आणि ते लोक तिकडे गेले पाठीमध्ये जाळी टाकायला, तर मी तर नाही जाणार आहे. तर इकडची लोकेशन चेक करा मंडळी. हे बघा, एकदा ही लोकेशन चेक करा आणि कमेंट मध्ये सांगा. तर मंडळी चला जाऊया आता, भेटूया तुम्हाला नंतर. आता जाळी टाकलेली आहे, हे चेक करा तुम्ही. हे बघा, हे पूर्ण जाळी फिरवली आहे असं नसेल, इथून तिथून इथून तिथून झिकझॅक. तर मंडळी ना, तो माणसं काढत आहे. अगर नाही भेटली, ब्लॅक फिश नाही भेटत आहे, तर जाळी काढूया खाली, फोकट टाकून टाइम वेस्ट नाही करायचा आहे. तर मंडळी चला, ब्लॅक फिश, काले मासे. मंडळी कसं दिसतं माझं पाठचं व्ह्यू? मला तर खूप छान दिसतंय, तुम्ही कमेंट करा कसं दिसतंय. तर मंडळी चला, व्हिडिओ एंड करायचा टाइम आलेला आहे आता. लय ऊन पण आहे आणि घरी पण जायचं, कारण की पाऊस पण वाटतं येणार आहे, कारण की ऊनमध्ये पण पाऊस येत होता पहिला. तर मंडळी चला, व्हिडिओ इकडेच एंड करूया आणि जाऊया घरी. तर मंडळी आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि थँक्यू फॉर 10K फॉर माय. मंडळी एक व्हिडिओ 10K झालेला आहे एक व्हिडिओमध्ये, तर खूप खूप धन्यवाद तुमचा. राहावा, तेव्हा मला मोटिवेशन भेटणार आहे. आणि हे बघा, चिमणी पकडून माझ्या हातचे कसे वाट लावलेले बघा मंडळी. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हे बघा, चेक करा. अच्छा, नाही सोपं नाही मंडळी चिमणी पकडायचं. हे बघा. तर मंडळी चला जाऊया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय आणि टेक केअर.